नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना माझा नमस्कार। बघा तुमची लाडकी माधवीताई कशा परिस्थितीमध्ये राहत आहे, जगत आहे, वागत आहे। बघा वरून मुसळधार पाऊस पडतोय आणि आमची जी मेन महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चूल। तर चूल बघताय तुम्ही पूर्णपणे पाण्यामध्ये आहे। अशा अवस्थेत कसा स्वयंपाक करायचा, कसं पोट भरायचं हे तुम्ही मला खरंच कमेंटमध्ये सांगा की तुमची माधवीताई कसली परिस्थितीमध्ये दिवस काढत आहे। कारण तर आमचा गॅस संपला आहे आणि या संपलेल्या अवस्थेत पैसे पण नाही आहेत। आता ह्या मुसळधार पावसामध्ये कसं स्वयंपाक करायचं, कसं पोट भरायचं, 2 टाईमचं जेवण कसं जेवायचं तुम्हीच सांगा आता मला। खरंच मला आतापर्यंत उन्हाळा होता म्हणून काही वाटत नव्हतं, पण आता सध्या आपल्या तुमच्या बघा राणीला सुद्धा बघा किती मोठा पाऊस पडतो आहे, बघितलं का? इथपर्यंत अशी दुरवस्था आहे आमची। मी माझ्या वेळापूर गावामध्ये मोठमोठ्या अधिकाऱ्यांकडे पण मागायला गेली होती मदत। अधिकारी म्हणतात पाऊस तरी पडू द्या की। मग आता कसं करायचं, कुठपर्यंत पाऊस पडू द्यायचा तुम्हीच सांगा। आता हा मुसळधार पाऊस आहे, तुम्ही बघताय मी राणीला कसा छत केला आहे, साड्यांचा छत केलेला आहे। आणि आता ह्या साड्यांच्या छताखाली राणीचं होईल का सगळं व्यवस्थित संगोपन बघा। बरं माझ्या परिस्थितीमध्ये काय कुणाचा काही हिस्सा नाही आहे, पण आपल्याला एक मताधिकार म्हणून एक आश्वासन दिलेलं असते की बाबा आम्ही तुमच्या गरजा भागू। तर अशा गरजांच्या वेळेस मी मदत मागायला गेले तर मदतीला गेल्यानंतर जर अशा भाषेत आपल्याला उत्तर दिले जातील की पाऊस तर पडू द्या की, तर अशा वेळेस काय करावं लागेल? आपण कुणाकडे सहारा मागायचा, कसा मागायचा, कुणाच्या सहाऱ्यानं आपण राहायचं? कारण तर आपण पूर्णपणे मतदान आपण केलेलं असतं आणि मतदानाचा एक हिस्सा थोडासा मागायचा म्हणून एक मदत मागितली जाते। म्हणूनच मी गावकऱ्यांना मदतीला मागायला गेले होते, पण मला मदत मिळाली नाही। आता बघूया इथून बघा पुढं या पावसाळ्यात आमचं अजून आषाढ महिना चालू व्हायचा आहे तोपर्यंतच अशी अवस्था आहे। तुम्ही बघा सगळीकडे नुसता पावसानं धुमाकूळ केलेला आहे। इथपर्यंतच की आमची उपासमार सुद्धा होईल इथपर्यंत सोय पावसाने केलेली आहे। राणीला गवत ठेवलं होतं तर ते गवत सुद्धा भिजून गेलं बघा। आता काय करायचं? तुमची लाडकी राणी सुद्धा उपाशी, आम्ही सुद्धा उपाशी। अशा अवस्थेत खरंच जगणं खूप कठीण आहे आणि ह्या वेळेस आता तुमचा सपोर्ट मला पाहिजे की माझे हे ब्लॉग तरी का होईना माझे धावले पाहिजेत, पळाले पाहिजेत। बघा ना चुलीतच किती पाणी साठले। आता ह्या चुलीला वाळायला निदान 2 दिवस तर लागतील आणि जर कडक ऊन पडलं तर ठीक, नाहीतर अवघडच आहे बघा राणीला सुद्धा निवारा नाही। या निवाऱ्यासाठी जीव धडपडतोय माझा की माझ्या राणीला तरी निदान निवारा पाहिजे। जेवणाचं काय हो, कधीतरी आपण गॅस आणू, गॅसचं काहीतरी सोय होईल, पण आता ही राणीला निवारा पाहिजे आहे महत्त्वाचा। कसला पावसाची जाडी बघा तुम्ही किती आहे, राणी किती शांत उभा राहिली आहे। पावसाचा ह्या मुसळधार लोंढ्यानं मला तर भीती वाटून जाते की बाई एखाद्या वेळेस खरंच राणीचा पाय बी घसरला चिखलामध्ये तर किती अवघड होईल, दुरावस्था होईल। म्हणून मला तुमच्या सर्वांचा सपोर्ट पाहिजे। प्लीज 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 मला सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट पण करा आणि भरपूर असं प्रेम करा आमच्या या व्हिडिओवरती आणि तुमच्या लाडक्या माधवीताईंचे हे व्हिडिओ पाहत राहा। थँक्यू।